आपल्यासोबत भास्कर जाधव आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नसरापूर प्रकरणामध्ये आरोपीला ही मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। काय आपली पहिली प्रतिक्रिया? असं आहे की नरसापूरच्या प्रकरणामध्ये फाशी आरोपीला त्या भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा व्हावी ही संपूर्ण महाराष्ट्र आणि देशवासियांची इच्छा होती की ह्या नादान माणसाला, या नराधम माणसाला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे। आणि म्हणून त्या भीमराव कांबळेला आज न्यायालयानं फाशीची शिक्षा दिलेली आहे। त्याबद्दल मी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतो। याचं सर्वांनी स्वागतच केलं पाहिजे आणि करणार। एकूणच फास्ट ट्रॅकवर केस चालली आणि अतिशय वेगवान आपल्याला प्रशासन हे चालताना दिसलेलं होतं। न्यायालयाकडनं देखील त्याचं कौतुक करण्यात आलं। एकूणच मात्र इथली पुढची लढाई जी आहे ती थोडी कठीण असेल असं वाटतं का? कारण की खालच्या न्यायालयामध्ये तर शिक्षा सुनावल्या जातात, मात्र वरच्या न्यायालयामध्ये त्या बदलल्या जातात आणि त्यामुळे कुठेतरी सरकार म्हणून भूमिका घ्यावं असं तुम्हाला वाटतं? असं आहे की ज्या प्रकारे येथे न्याय लवकर झाला, लवकर शिक्षा सुनावली गेली, यावरून न्यायालयावरचा विश्वास लोकांचा अधिक मजबूत होऊ शकतो। एकदा का तो वर्षानुवर्षे प्रकरण जर लांबणीवर गेलं तर न्यायालयावरचा लोकांचा विश्वास राहत नाही, उडतो। आणि म्हणून इथं लवकर निर्णय झाला याच्याबद्दल न्यायालयावरचा आणि पोलीस खात्यावरचा लोकांचा विश्वास अधिक दृढ होईल असं मला वाटतं। एकूणच कुटुंबाला कुठेतरी अश्रू अनावर आपल्याला होताना दिलं या सगळ्या निर्णयानंतर। मात्र अतिशय कठीण परिस्थितीमध्ये कुटुंबाला देखील या सगळ्या परिस्थितीमध्ये जावं लागलेलं, याकडे कशा प्रकारे बघताय? सरकारला कुठेतरी मदत व्हावी तुमची? कुटुंबाला अश्रू अनावर होणं स्वाभाविक आहे, परंतु केवळ कुटुंबाला नाही तर ज्यांनी ही घटना बघितली त्या सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत। सर्वांच्या एकात असं समाजामध्ये एखादाच नराधम असू शकतो, पण बाकीच्यांना मन आहे, बाकीच्यांना संवेदना आहेत, बाकीच्यांना भावना आहेत। आणि म्हणून 3 वर्षाच्या बालकावर ज्या पद्धतीनं अत्याचार झाला, ती घटना ज्यांनी बघितली त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूच आले असतील। कुटुंबाच्या डोळ्यामध्ये अश्रू येणं स्वाभाविक आहे। मदतीसाठी काही आवाहन करणार आहात तुम्ही सरकारला? असं आहे की सरकारला या संदर्भामध्ये आम्ही जे सांगायचं आहे ते सांगितलेलं आहे। नितीनजी देशमुख आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। हो, पण असं आहे की घटना मोठी आहे, तर हे होते एकूण भास्कर जाधव ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की एकूणच ज्या सगळी ही घटना आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि जो निर्णय आलेला आहे न्यायालयाचा तो स्वागतार्ह आहे। कॅमेरामॅन अनिल सनगरेचा, अभिषेक फुटाळ, एबीपी माझा, मुंबई।